हायकोर्टमध्ये यांनी ॲफिडेव्हिट दिलाय की पालिकेकडे पैसे नाहीये म्हणून, आणि एकीकडे अध्यक्ष महोदय कोट्यवधी रुपये स्वतःच्या बंगल्यावर विदाऊट टेंडर बरीच कामं केली नाहीये त्यांनी स्वतः, आणि आयुक्ताच्या निवासस्थानावर झालंय, स्वतः त्याला मंजुरी दिली आहे, ठराव सुद्धा हेच घेतात कारण की तिथे बॉडी नाही आहे. विषय मी का बोलतोय, बॉडी नसल्यामुळे प्रशासकांची खरोखर मनमानी काय चालू आहे. डीपी झाला आता छत्रपती संभाजीनगरचा, जेव्हा डीपी होतो तेव्हा आपण लँड भूमापनाकडनं आपण पूर्ण ईपीओ घेतो अध्यक्ष महोदय, एक्झिस्टिंग जो लँड यूज असतो ELU तो घेतो, तो आपण पूर्ण एम्पोज करतो आपल्या नगरपालिकेच्या नकाशावर, आणि त्यानंतर आपण डिक्लेअर करतो, मग सजेशन ऑब्जेक्शन मागवतो. हे सगळं त्यांनी बेकायदेशीर, कारण असे सगळे याच गोष्टीवर, म्हणजे जे लिक्विड, हँगर, डिनर सेट, पेन ट्रे प्रत्येक 2-2 महिन्यामध्ये 2-2, 2.5 लाख रुपयाचे विदाऊट टेंडर अध्यक्ष महोदय घरी अशा पद्धतीने वापरतात. माझा सवाल आहे महोदय, काय आपण भाकरी काय लिक्विड मध्ये, हा तेच म्हणायचं मला, भाकरी काय हे लिक्विड रीन मध्ये टाकून चुरून खातात की काय. एक भयंकर प्रकार अध्यक्ष महोदय, कोणत्याच IAS अधिकाऱ्यांनी मला वाटतं असं कधी केलं नसेल कॉर्पोरेशन मध्ये आयुक्त असताना, तसा प्रकार यांनी केला, आणि तो मी तुम्हाला आवर्जून सांगतो. एक आपल्यामध्ये महानगरपालिकेची ऍक्ट आहे 1949 ची महानगरपालिका ऍक्ट, याच्यामध्ये एक सेक्शन आहे अध्यक्ष महोदय 67(3) क 67(3)C. ही कलम अशी अध्यक्ष महोदय, जसं प्रत्येक ऑटोनॉमस बॉडी, राज्य सरकार, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका आपापले बजेट दरवर्षी दाखल करतात, बजेट करतात, किती पैसे येतील जातील वगैरे वगैरे, जसं आपण करतो. हाही सेक्शन असा आहे की जर एखादी काही इमर्जन्सी असली, आणीबाणी आली, भूकंप झाला, काही एखाद्या वेळेला प्रश्न असा पडला की आता टेंडर काढायला पण वेळ नाहीये, तर अशा वेळेला इमर्जन्सीचा उपयोग ह्या सेक्शन मध्ये त्या कमिशनरला करावा लागतो, आणि इमिडिएट त्याचा खर्च करून त्यांनी ते स्टँडिंग कमिटी समोर ठेवायचं आहे. स्टँडिंग कमिटी नाही आहे तर ते ठरावात ठेवू शकतात. अध्यक्ष महोदय, या कमिशनर साहेबांनी काय केलं माहितीये, स्वतःच्या घरावर अध्यक्ष महोदय दर महिन्याला आणीबाणीचा विदाऊट टेंडर 67(3) क, जो फक्त आपल्याला एकदम, आता माझी म्हणजे बिल्डिंगच पडणार आहे कॉर्पोरेशनची किंवा काही भूकंप झालाय, अशा वेळेला जो पैसा वापरायचा आहे तो त्यांनी घरी रिन साबण, झाडू, व्हील पावडर, आणि साधं सुद्धा नाही अध्यक्ष महोदय, 2,92,000 रुपयाचं दर 2 महिन्याला असं केलं. आणि ह्याच्यामध्ये आयटम जर तुम्ही बघितले अध्यक्ष महोदय, बॉम्बे डाईनचे नॅपकिन, त्याच्यानंतर झाडू, खराटे, गुड नाईट लिक्विड, व्हीम लिक्विड, डेटॉल साबण, हे पहिल्या महिन्याला अध्यक्ष महोदय 2,92,000, दुसऱ्या महिन्याला 1,16,000, तिसऱ्या महिन्याला 2,91,000, चौथ्या महिन्याला 2,71,000 अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर 2,19,000, 2,82,000, 2,92,000, असे सगळे ह्याच गोष्टीवर, म्हणजे जे लिक्विड, हँगर, डिनर सेट, पेन ट्रे प्रत्येक 2-2 महिन्यामध्ये 2-2, 2.5 लाख रुपयाचे विदाऊट टेंडर अध्यक्ष महोदय घरी अशा पद्धतीने वापरतात. माझा सवाल आहे अध्यक्ष महोदय, काय आपण भाकरी काय लिक्विड मध्ये, हा तेच म्हणायचं मला की भाकरी काय हे लिक्विड रीन मध्ये टाकून चुरून खातात की काय दर महिन्याला, आणि हा पैसा त्यांना घ्यायला अलाउड तरी आहे का. खरंच आहे अध्यक्ष महोदय, काहीतरी वाटली पाहिजे. एक IAS अधिकारी आहे, याच्यावर नाही थांबले अध्यक्ष महोदय, त्यांनी त्यांच्या बंगल्यावर, स्विमिंग पूलवर याच सेक्शनचा उपयोग करून अध्यक्ष महोदय 2,31,00,000 रुपये लाइटिंग लाव, हे लाव. एकीकडे ड्रेनेज जर तुम्हाला तुंबलं तर त्याचे पैसे, हायकोर्टमध्ये यांनी ॲफिडेव्हिट दिलाय की पालिकेकडे पैसे नाहीये म्हणून, आणि एकीकडे अध्यक्ष महोदय कोट्यवधी रुपये स्वतःच्या बंगल्यावर विदाऊट टेंडर बरीच कामं केली नाहीये त्यांनी स्वतः, आणि आयुक्ताच्या निवासस्थानावर झालंय, स्वतः त्याला मंजुरी दिली आहे, ठराव सुद्धा हेच घेतात कारण की तिथे बॉडी नाही आहे. विषय मी का बोलतोय, बॉडी नसल्यामुळे प्रशासकांची खरोखर मनमानी
काय चालू आहे अध्यक्ष महोदय? डीपी झाला आता छत्रपती संभाजीनगरचा. जेव्हा डीपी होतो तेव्हा आपण लँड भूमापनाकडनं आपण पूर्ण ईपीओ घेतो अध्यक्ष महोदय. एक्झिस्टिंग जो लँड यूज असतो ELU तो घेतो, तो आपण पूर्ण एम्पोज करतो आपल्या नगरपालिकेच्या नकाशावर आणि त्यानंतर आपण डिक्लेअर करतो. मग सजेशन ऑब्जेक्शन मागवतो. हे सगळं त्यांनी बेकायदेशीर कारण भूमापनवाला मी पत्र दिलं एका मंत्री महोदयांनी. त्यांनी सुस्पष्ट लिहून दिलं की हे सगळ्या याच्यामध्ये सदोष आहे. मनाप्रमाणे जेव्हा हे सजेशन ऑब्जेक्शन झाले, हेअरिंग झाल्यानंतर मायनर मॉडिफिकेशन म्हणजे समजा आता कर्वेचर आहे त्याला आपण स्क्वेअर करून घेतलं, छोटे छोटे करायच्या जागेवर मोठे आरक्षण आणखीन अध्यक्ष महोदय यांनी टाकून ठेवले. इतकंच नाही अध्यक्ष महोदय, ज्या एक्झिस्टिंग जागा होता ह्याला आता एक 15 दिवसापूर्वी अध्यक्ष महोदय एका मुलाचा मर्डर झाला अध्यक्ष महोदय. दुर्दैवाने काही गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी त्याचा हे केला, मर्डर केला आणि तिथले सगळे एन्क्रोचमेंट काढण्याकरता ठीक आहे, एन्क्रोचमेंट करायला आपली काही हरकत नाही. पण अध्यक्ष महोदय या आयुक्तांनी याचा फायदा करप्शन करता असा घेतला की जर समजा अतिक्रमण आहे, सरकारी जागेवरचं अतिक्रमण आहे, मॅटर कोर्टमध्ये गेलं, कोर्टाने स्पष्ट सांगितलं अध्यक्ष महोदय, ऑर्डर आहे माझ्याकडे की तुम्ही प्रोसेस फॉलो करा. जर नवीन असेल तर ॲक्विजिशन करा, मालकीचं असेल तर त्याचे तुम्ही पूर्ण प्रोसेस फॉलो करा. परंतु अजिबात नाही, असं दादासारखे 50-50 JCB घेऊन निघाले. एन्क्रोचमेंट काढायचा माझा अजिबात विरोध नाही, पण समजा मालकीची जागा आहे माझी 60 फूट, पण मी तिथं बांधकाम परमिशन नसेल घेतलेली तर त्याला कायदा आहे, तुम्हाला मला नोटीस द्यावी लागते. हे बांधकाम एक तर तुम्हाला रेग्युलराईज करता येतं किंवा त्याला तुम्हाला दंड आकारता येतो अध्यक्ष महोदय. इथं उपर तुम्हाला पाडायचं असेल तर माझं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. गोर गरिबांची घरं अध्यक्ष महोदय त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये यांनी सगळं बुलडोजर आणि सगळं JCB लावून अध्यक्ष महोदय काढलं. आता डीपी प्लॅन जो सदोष डीपी प्लॅन यांनी एक्सपोज केला, बाहेर एक्सप्लोर केला अध्यक्ष महोदय, त्यामध्ये 30 मीटरचे रोड जे 20 वर्षापूर्वी फायनल झालेले होते, बिल्डिंग परमिशन देण्यात आलेल्या होत्या, त्या बिल्डिंग परमिशनच्या ठिकाणी यांनी 45 मीटरचा रोड अध्यक्ष महोदय दाखवला डीपी मध्ये. दाखवल्यानंतर तुम्हाला समोरवाल्याकडनं ती लँड ॲक्विजिशन करून घ्यावी लागेल, नोटीस द्यावी लागेल, त्यांना मुआवजा द्यावी लागेल, मोजून घ्यावी लागेल. तसं काहीच न करता स्वतःची मनमानी करून आणि हे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय यांनी केला होता. एक ना म्हणजे कोणतीही गोष्ट येऊन भेटणे म्हणजे बुरट्या चोऱ्या, खंडण्या मागणे, दरोडे टाकणे, अशा प्रकारच्या सिंधी कॉलनीमध्ये एका ग्रहस्थाचा अध्यक्ष भावाभावामध्ये एक त्यांनी मार्जिन फक्त वाढवली, त्यांच्यावर FIR टाकली. FIR टाकून अध्यक्ष महोदय पैशाचा व्यवहार करून आणि त्याला रेग्युलराईज करण्याच्या देण्यात होतं. मला 1-2 बाबी निदर्शनास अजून आणायला पाहिजे अध्यक्ष महोदय. आपल्या हाऊसमध्ये एक LQ झाला होता छत्रपती, एक मिनिट छत्रपती राऊत साहेब सगळेजण बघा तुम्ही 40 हा प्लीज लागलं. राऊत साहेबांनी सांगितलं त्यांचा वेळ पण मला द्या म्हणून. तर अध्यक्ष महोदय 23 मिनिट झाले बोल. अध्यक्ष महोदय या हाऊसमध्ये एक LQ झाला होता की छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदेशीर TDR देण्यात आले. 221 TDRचा प्रश्न होता. चौकशी लागली. जेव्हा आपण या हाऊसमध्ये एखादा प्रश्न विचारतो त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा करायला वाव नसतो. जे घडलं त्याच्यावर काय शिक्षा द्यायची किंवा बरोबर असेल तर बरोबर म्हणावं. परंतु आश्चर्याची बाब, चौकशी झाली त्याच्यामध्ये त्यांनी 194-95 हे सर्वसाधारण अनियमितता झाली असं दाखवलं. सर्वसाधारण अनियमितता कोणत्या अध्यक्ष महोदय? ज्या ठिकाणी 74 स्क्वेअर मीटरचं TDR द्यायला पाहिजे होता त्या ठिकाणी 282चा दिला. ज्या ठिकाणी नाले होते त्याचा TDR देऊन टाकला. ज्यांच्या जागा नव्हत्या त्या देऊन टाकल्या. TDRचा शुल्क न घेता देऊन टाकला. आणि या सगळ्यांना आता बोलावून अध्यक्ष महोदय मॅनेज करतात. इतकंच नाही, 9 रोड असे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला अध्यक्ष महोदय TDR लोड करताच येत नाही. त्या ठिकाणी अगोदर लोड करून प्रस्ताव तयार करून आणि मग शासनाला पाठवू लागले काय की आम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन घ्या. म्हणजे अगोदर सर्व करायचं. TDRचा जो मामला होता अध्यक्ष महोदय त्यामध्ये आजतागायत शासनाने सुद्धा त्याला कोणतंही रेग्युलराईज करण्याची ऑर्डर दिलेली नाही, पण कोणताही पैसा भरून घेतला नाही. त्याला रेग्युलराईज करताना जे चुकीचं होतं त्याला त्यांनी नष्ट केलेलं नाही अध्यक्ष महोदय. आणि 21 जे TDR होते जे अगदी म्हणजे ज्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला होता
तो सुद्धा अध्यक्ष महोदय यांनी दाबून ठेवलेला आहे. एक ना अनेक प्रकार हे IAS अधिकारी अध्यक्ष महोदय करतात. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की हे जे प्रकार आहेत की ई टेंडरिंग करताना लिमिटेड टेंडर करणे, 67(3)(c) चा उपयोग पूर्ण भारतात कोणत्याही IAS अधिकाऱ्यांनी असा केला नसेल अध्यक्ष महोदय. एखाद्या वेळेला चूक घडू शकते कधी पण प्रत्येक महिन्याला त्याचाच आधार घेऊन कोट्यवधी रुपये उचलणे आपल्या ह्याच्याकरता उचलणे. अध्यक्ष महोदय शेवटच्या 1-2 बाबी फक्त मी आपल्या समोर मांडतो. असेच प्रकार अध्यक्ष महोदय आपण घडी घडी बेल वाजवताय, थोडंसं मी माझं आटपतो अध्यक्ष महोदय घेतोय. माझी विनंती या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्त श्री जी श्रीकांत वाहुळे जे कॅफो आहेत, तुम्ही मला आता बोलायला थांबवतायत, नाहीतर इतके पुरावे घेऊन आलो होतो अध्यक्ष महोदय मी आज. तुम्हाला अध्यक्ष महोदय सांगतो, खरोखर एखाद्या मोठ्या टोळीला लाजवेल असे देशमुख, वाहुळे, काझी, दंडे, काय त्यांचे GST मधून आलेले काही लोक, ह्या सगळ्यांनी हे टोळकं मिळवून प्रत्येक टाईपच्या करप्ट प्रॅक्टिस, सीझन्ड करप्शन करतायत अध्यक्ष महोदय हे. म्हणून माझी विनंती आहे शासनाला अध्यक्ष महोदय, या बाबतीतल्या 3 टाईपच्या चौकशा कमीत कमी लागल्या पाहिजे. इमिडिएटली आतापर्यंतचा CIG म्हणजे तुमचा जो ह्या असतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि स्टेटचा मिळून जो ऑडिट असतो, मागच्या 3 वर्षापासून ऑडिट झालेले नाही. इंटरनल ऑडिट करतायत. इंटरनल ऑडिटरने अध्यक्ष महोदय यांच्या कार्यकाळामध्ये हे सगळं बेकायदेशीर करतायत, प्रशासकीय कार्यवाही करा असे सुद्धा नमूद केलेत. म्हणून ती चौकशी एक त्यांच्यावर लावण्यात यावी. नंबर 2, टेक्निकल एक कमिटी, त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय एक IAS रँकचाच माणूस पाहिजे अध्यक्ष महोदय. त्यांची एक टेक्निकल टीम त्यांच्या खालची, त्यांची तुम्ही एक इन्क्वायरी लावली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि एक त्रेस्त 5 ते 6 आमदार आम्ही सोडून अध्यक्ष महोदय द्या, म्हणजे आम्हाला त्यांच्याकडे पुरावे देता येतील. आणि अँटी करप्शनची चौकशी, ह्या 4 चौकशा अध्यक्ष महोदय लावल्या पाहिजे. दुसरं अध्यक्ष महोदय, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जेव्हा हे मीना म्हणून होते CO, त्यांनी सुद्धा 47 वेळेला एकाच बाबतीमध्ये मी पत्रव्यवहार केला अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये. आणि जेव्हा घडतंय डे 1 पासून सांगतोय की हे बरोबर काम होत नाहीये, क्वालिटी होत नाहीये, शेवटी कामं न करता कित्येक पैसे काढले तरी त्या बाबतीमध्ये ते म्हणजे चुप्प राहिले अध्यक्ष महोदय. तिसरं एक चव्हाण म्हणून होते अध्यक्ष महोदय माजलगावमध्ये, आता ते अँटी करप्शन मध्ये म्हणजे धरले गेले अध्यक्ष महोदय, एक 6 लाख रुपये घेताना. यांच्या बाबतीमध्ये मी शासनाला 2 वर्षापूर्वीच कळवलं होतं. त्यांच्यावर डी लागली होती अध्यक्ष महोदय. सर्वात महत्वाचं आहे, डी लागली होती. मला सांगण्याचा सारखं आहे, एखादी गोष्ट जेव्हा आपण प्रूव्ह करतो त्यानंतर सुद्धा इन्क्वायरी होत नाही, म्हणून या अधिकाऱ्यांच्या हिमती वाढतात करप्शन करायला. शेकडो हजारो कोटीचे भ्रष्टाचार करायचे आणि एकतर लोक 80% लोक मंत्रालयामध्ये यांना वाचवायलाच बसलेले आहेत. हे कधी त्यांच्यावर काही कारवाई होऊ देत नाही आणि एखादी कारवाई शेवटपर्यंत गेली त्याला थंड बस्त्यामध्ये ठेवावं या अधिकाऱ्यांनी मिळून. हे काही बरोबर नाही. म्हणून माझी या निमित्ताने विनंती आहे, ह्या सगळ्या बाबतीतली छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेची उत्तरामध्ये चौकशी संपूर्णता लावावी. मला पूर्ण अध्यक्ष महोदय आपण बोलू दिलेलं नाहीये, ठीक आहे, आपल्याकडे पण वेळेचा हे असेल, बाकीच्यांना पण आहे, लवकर तुम्हाला हाऊस बंद करायचं आहे, परंतु मी लेखी स्वरूपामध्ये या सगळ्या बाबी शासनाकडे देणार आहे आणि या बाबतीतल्या सर्व चौकशा आपण करून एक टाइम बाउंड फ्रेम मध्ये द्यावं असं माझ्या बोलण्यावरनं आपण आदेशित केलं पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.